विदर्भनंदन न्यूज नेटवर्क कडून आज आपण इकडे अरोली ला आलेलो आहोत। अरोली कोदामेंढी जवळ येत असणारा मौदा तालुक्यातील हा क्षेत्र आहे आणि आपण इकडे शेतकऱ्यांची एक समस्या इथं उद्भवलेली आहे। शेतकऱ्यांना गेल्या 2017-18 पासून जी पाटचारी नाली असते पाटबंधारा विभागाची, त्या नालीला लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे त्या नालीचा जो वापर केला जात होता, इथं शेतकऱ्यांना पाणी वापर करून त्यांचे उत्पन्न घेण्याकरिता आणि उदरनिर्वाह करण्याकरिता ते संपूर्ण नाली इथं बुजवण्यात आली आहे लगतच्या शेतकऱ्याकडून आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे। आणि त्यामुळे त्यांनी विभागीय पाटबंधारे विभागाला रीतसर तक्रार केलेली आहे, तहसीलला तक्रार केलेली आहे, इथल्या स्थानिक आमदारांना तक्रार केलेली आहे, परंतु कसल्याच प्रकारचा त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे ते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आज इथं पाहायला मिळत आहेत। आणि आमच्या माध्यमातून आम्ही हा जो शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय आहे आणि इथल्या ज्या पाटबंधारे विभागाने याला रीतसर हा प्रश्न सोडवायला पाहिजे, परंतु इथं सोडवल्या जात नाही, दुर्लक्ष केल्या जात आहे। त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि शेतीमध्ये त्यांना उत्पादन कसे घ्यावे हा प्रश्न पडलेला आहे। तर जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडून की काय म्हणजे खरोखर परिस्थिती इथं उद्भवलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे अडचण निर्माण होत आहे। तर आपलं परिचय काय आहे साहेब? माझा परिचय आहे रामचंद्र महादेव आखरे। कुठं राहता आपण? मी धर्मापुरीला राहतो। आणि तुमचा म्हणजे आता हा ज्या प्रकारे लगतचे शेतकरी आहे तर म्हणजे यांचं काय नाव आहे, काय परिचय? मी सांगतो ना, या बाजूवाले माझ्या शेतात जाणारी जी नाली आहे त्याचा शालिक रामकृष्ण मेहर नाव आहे, तो खरड्याचा आहे, परंतु इथं नागपूरला असते, सुभेदार नागपूरला। त्या व्यक्तीनं माझ्या शेतात जाणारी जी नाली आहे ते पूर्णपणे पहिलं 2017 मध्ये एक बांधी जागा मोडली, त्याच्यानंतर मध्ये त्यानं 18-19 मध्ये पूर्ण नाली बंद केली, अतिक्रमण केलेलं आहे। आता माझ्या जीवन धोक्यात पाटचारी नालीवर अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी। हो, पाटचारी जी नाली आहे, काळ्या विभागवाल्याची जी बनवलेली नाली आहे इरिगेशन वाल्याची, ते नाली पूर्ण त्याने बंद केली आहे, म्हणजे तोडली आहे। बळजबरीनं तोडण्यात आली काही नाली? हो, बळजबरीनं तोडली आहे, त्यानं मुजोरीनं तोडलेली आहे। मग तुम्ही त्यावर काही तक्रार केली किंवा त्याला रोखण्याचा प्रयत्न केले होते? प्रयत्न केलो, परंतु तो माणूस मारा छोडायला जाते आणि 2-4 भाऊ असल्या कारणामुळे ते माझ्यावर अत्याचार करत आहेत। त्याच्यामुळे मला इथं जसाही दिसतो तसा माझ्या पाठी धावतात आणि मी त्यांना पण पुन्हा सुद्धा नाली तोडता वेळेस रोखण्याचा प्रयत्न केलो, पण ते असे म्हणत आहेत का तुला नाली दाबून देईल, तुला पाणी जाऊ देत नाही आणि तुझ्या जे शेतीमध्ये तुला अजिबात पाणी जाऊ देत नाही, नाली बनवू देत नाही। आणि पाणी वापर जी संस्था असते प्रत्येक गाव पातळीवर, तर त्या संस्थेला तक्रार केली होती आपण? हो, त्यांना पण तक्रार केली आहे। खरडा पाणी संस्था ते गिरनालजी भिवगळे आहेत, त्यांना पण मी तक्रार दिली आहे, त्यांना बी केलं आहे, पण त्यांना सुद्धा काही लक्ष देऊन नाही राहिले। त्याच्या गावच्या व्यक्ती असल्या कारणामुळे तो बी त्याच्याच फिवरनं बोलत आहे। आणि तुमचा गाव कोणता आहे? तो माझा गाव आहे धर्मापुरी। आणि त्यांचा गाव कुठला आहे तो लगतच्या शेतकऱ्यांचा? त्यांच्या ते इथं खरड्याचे आहेत। आणि ते पाणी वाटप सहकारी संस्था कुठली आहे? ते खरड्याचीच आहे, म्हणजे त्यांच्या गावातील असल्यामुळे त्यांचा पक्ष घेत आहे। त्यांच्या पक्ष घेत आहे। वरून सन्यानी त्यांच्या जो शेतकरी ज्याने जे मोडलेली नाली आहे त्यांचा भाऊ आहे, मोठा संचालक आहे पाणी सोसायटीचा, तर त्यांना तो पण असल्या कारणामुळे त्यांनी त्यांच्या बाजूने निर्णय घेऊन त्यांना ते हे करत आहे। म्हणजे संचालक ते स्वतः शेतकरी आहेत, ते संचालक त्यांचा भाऊ आहे, त्यांचा मोठा भाऊ आहे। आणि त्यांना जे म्हणले आहे का बा तोडून टाक, जे त्याच्याने जे बनन ते करत बसेल। कोण म्हटलं असं त्यांनी म्हटलं, संचालकांनी म्हटलं का? हा। काय नाव आहे त्यांचं? त्यांच्या सुभाष रामकृष्ण मेहर नाव आहे। त्यांना आपल्या भावाले असं बोललं आहे का तू मोडून टाक, मी पाहून टाकीन समोरची पोझिशन काय आहे, तर असे करून सनेन ते अतिक्रम करून सनेन माझ्या शेतात पाणी जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे। कुठून पाणी येत होतं आपण दाखवू शकाल आम्हाला? कशा प्रकारे कुठून पाणी येत होतं आपल्याला इथं आणि कशा प्रकारचं अतिक्रमण झालेलं आहे? इथून सनेन
नाला आहे, हे माझ्या शेतातली ही नाली आहे आणि इथून मला पाणी येत होता आणि त्याच्या समोरून सन्यानी जे पोलीस पाटील मदनकर आहेत, कवळूजी मदनकर धर्मपुरी, त्यांना पण नाका होता, त्यांना पण पाणी जात होता. त्यांच्या समोर जो नाका आहे तो अमृत मदनकर आहे, त्यांना पण पाणी जात होता. कारण का त्यांच्या आता नाल्याला लागून असल्या कारणामुळे त्यांची शेती पिकत आहे, माझ्या शेती मधात असल्या कारणामुळे मला काही पीक होत नाही आहे. म्हणजे तुमचं पीक संपूर्ण पाण्याअभावी म्हणजे कोरडी पडत आहे जमीन आणि कोरडवाहू झालेली आहे तुमची जमीन. कोरडवाही जमीन झालेली आहे, माझ्या शेतीमध्ये काही पीक होत नाही आहे. मग पाणीसारा वगैरे भरत असता तुम्ही नियमित? आता पाण्याची साधनच नाही, तुम्ही पाणी कुठून भरणार? येतो का पाण्याचा पाणीसारा येतो तुम्हाला? नाली जर माझ्या शेतात जरी नाली जरी बरोबर होती तर पाणी मिळत होता. आता नालीच बंद केल्यामुळे आता पाणीच माझ्या शेताला होत नाही ना. पाणी नाही होत आहे, परंतु पाणीसारा तुमच्याकडे पाणीपट्टी येतोय का? हो, येत आहे ना, पाणीपट्टी पण देत आहो मी आणि पाणी पण येत होता, पण आता त्यानं बंद केल्या कारणामुळे बंद केल्यानंतर पाणीपट्टी येत आहे का तुमच्या नावानं जोडून? नाही, आता येत नाही आहे पाणीपट्टी. परंतु तिथं रेकॉर्डला लागू असेल ना? रेकॉर्डला तर लागू आहे ना, ते तर पाणीपट्टी घेणारच ना. बरं, तर मग याकरिता आपण उप अभियंत्या यांची विचारपूस केली, त्यांना पण विचारलो, पण ते पण याचा निर्णय नाही देत आहे. येत आहेत, पाहतात, जातात, त्याच्याच पक्षानं निर्णय देत आहेत. अच्छा, आमदार साहेबांकडे गेलेत, काय म्हटले ते? आशिष जयस्वाल आमदार साहेब आहेत ना आपले? हो, तर त्यांना पण सांगितलं साहेबांना, तर साहेब बनत होते, त्यांना बी समजावून सांगितलं, पण ते काही मानायला तयार नाही. काय म्हणतात ते? ते म्हणत आहेत का बा तुझ्या जे बनत आहे ते करून टाक, जिथं जायचं तिथं चाललं कोण जा. कोण म्हणतात असे? असं तो सॅलिक रामकृष्ण मेहर म्हणत आहे. अच्छा, आणि आपल्या आमदार साहेबांनी पत्र दिलं का त्यांना मग असे विभागाला? पत्र दिलं आहे ना, कारवाई करा म्हणून, हो. या संबंधित शेतकऱ्याला न्याय द्या न्याय म्हणून. द्या म्हणून, पण परंतु बी न्याय मिळून न राहिलेला आहे. बरं, आता तुम्ही दाखवू शकता कशा प्रकारे यांनी अतिक्रमण केलेलं आहे इकडे पुढे हो, हा इथून तुम्ही दाखवता ना, केलेलं आहे. थांबा. बघा, इथून माझ्या बांधीची सुरुवात आहे, इथून पासून हे अतिक्रमण केलेलं आहे. या समोर पहा, इथून असं अतिक्रमण केलेलं आहे. अच्छा, ही नाली आपल्या ताब्यात घेतलेली आहे. हो, त्यानं शिवधुरा बनवला आहे त्या नालीच्या जागेवर. त्या नालीच्या जागेवर याने आपला धुरा टाकलेला आहे. मला नाली जी होती त्या नालीच्या मध्यस्थी त्यानं धुरा टाकलेला आहे आणि माझ्या पाण्याच्या नाली बंद केलेली आहे. अच्छा, यापूर्वी हा धुरा नव्हता त्यावेळी नाली किती खोल होती? ते नाली 1 फूट खोल होती आणि रुंद होती, 1.5 फूट रुंदी होती. अच्छा, 1 फूट खोल आणि 1.5 फूट रुंद नालीने तुमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं जात होता. पाणी पोहोचत होता. अच्छा, इथं कुठून नाली होती? इथून नाली होती. बघा, इथून यानं 17 मध्ये एक बांधी जागा मोडली आणि त्याच्यानंतर मध्ये यानं 18-19 मध्ये माझी पूर्ण नाली अजिबात बंदच करू. अच्छा, ह्या ज्या धुऱ्यावरून आपण चालत आहोत, हा धुरा नालीमध्ये आहे. म्हणजे हा धुरा नव्हता का? हा धुरा नव्हता, हा धुरा त्याच्या ताब्यात होता. यानं तो धुरा नालीमध्ये टाकलेला आहे. अच्छा, नालीमध्ये उभा केला धुरा. हा. आणि हा शिवधुरा बनवण्यात आला, पूर्वी नव्हता हा? नाही, हा धुरा नव्हता, हा धुरा त्याच्या ताब्यात होता. त्यानं काय केलं आहे, नालीच्या जागेवर धुरा टाकलेला आहे. बघा, अशा प्रकारे शेतकऱ्याकडून पाटबंधारे विभागाच्या पाटचारी नालीवर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या वेदना आहेत त्या आम्ही तुम्हाला इथं व्यक्त होत असताना दाखवत आहोत. आणि बघू शकता आपण कशा प्रकारे नाली इथं केलेली होती आणि ती नाली अस्तित्वात होती. शासनाकडून पाटबंधारे विभागाकडून नाली अस्तित्वात होती असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. इथून नाली होती, इथून पाहिली होती, इथून तो गोलवाला ढोला होता. सगळं पाणी बरोबर व्यवस्थित जात होता. त्या व्यक्तीनं या नालीच्या जागेवर धुरा आणून टाकला मला नाली. आता ती नाली पूर्ण कायमची बंदच करून दिली. आता माझ्या जीवन जगाव कसं हे धोक्यात आहे माझ्या शेतात. म्हणजे आता आपल्याला पाणी नाही मिळत, तर त्यामुळे पाणी नाही मिळण्यामुळेच आपल्या जीवन आता धोक्यात आहे. तर कसं करावं काही मला काही सुचून राहिलेलं नाही आहे. अच्छा, म्हणजे हे जे इथून नाली होती ना, आपण जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, नाली होती. अच्छा, अशी नाली होती. हो, संपूर्ण नाली तिकडे मुख्य नालीला मिळलेली होती, जुळलेली होती.
अच्छा, आणि ही इथून 1 फूट खोल आणि 1.5 फूट रुंद अशा खोलीची आणि रुंदीची नाली तिथून वाहत होती. त्या मुख्य नालीच्या प्रवाहाला धरून ही नाली तुमच्या शेतापर्यंत वाहत होती. आणि अशा प्रकारे 2017-18 मध्ये लगतच्या शेतकऱ्यांनी त्या नालीवरच अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणणं आहे आपलं. अतिक्रम केलेला आहे त्यांनी 17 मध्ये एक बांधी जागेचा अतिक्रम केला. आता नंतर म्हणजे त्यानं 18 मध्ये 19 मध्ये 18 मध्ये पूर्ण कायमचीच नाली बंद करून दिली आहे. तेव्हापासून तुम्ही पत्र व्यवहार आणि त्या मी नालीची सग- मागणी करत आहात. मागणी करत आहोत. तेव्हापासून मला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटून राहिलेला नाही. मी वारंवार दरवर्षी फिरून राहिलेलो. प्रत्येक ऑफिसला जाऊन राहिलो. काचुबाईच्या ऑफिसला गेलो, रामटेकच्या ऑफिसला गेलो आणि सुद्धा नागपूरच्या सुद्धा ऑफिसला गेलो आजनीला, तरी पण न्याय मिळून राहिलेला नाही आहे. आणि आपली जे शेती आहे ती पाण्यापासून म्हणजे वंचित राहत आहे. वंचित राहत आहे. पाणी नाही मिळाल्यामुळे काय करणार आहे, का पिकणार आहे तिथं. मग आपण आता पर्यायी व्यवस्थेकरिता मग काय करता? वरच्याच पाण्याआधारे आहात. वरच्या पाण्याच्या आधारावर, पण वरच्या पाणी बरोबर साथ नाही देऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे काही फसल होऊन राहिलेली नाही. आणि तुम्हाला आत्महत्याची वेळ आलेली आहे. हो, आता काही उपाय नाही. माझ्या एवढ्याशा 2 एकर शेतीवर माझा परपंच आहे आणि एवढ्या शेतीवरच माझा परिवार आहे. परिवारात आम्ही 10 लोक आहोत. 2 एकर शेतीवर 10 लोक उदरनिर्वाह करतात. हो, आता याच्यामध्ये आता पाळी अशी आलेली आहे का शेती न पिकल्या कारणामुळे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. तसेच प्रकारचा न्याय भेटून राहिलेला नाही आहे. अच्छा, म्हणजे अशा वेदना तुमच्या एकदम झडकत आहे इथून आणि दुःखाची हो, पाळी आलेली आहे. दुःखाची पाळी आलेली आहे. आता काय करावं हे काही सुचून राहिलेलं नाही. आणि कोणताच विभाग तुम्हाला न्याय देण्यापासून असमर्थ आहे असं वाटतंय. असमर्थ आहे. न्याय मिळूनच नाही राहिलेला आहे. मी वारंवार दरवर्षी फिरून राहिलेलो, प्रत्येक ऑफिसला जाऊन राहिलो, तरी पण न्याय भेटून राहिलेला नाही. तर मुख्य नालीपर्यंत आलेलो आहोत आम्ही. आता हा. दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्य नाली इथं अटॅच होती. ही हा. मुख्य नाली आहे. हे मुख्य नाली आहे, ही इथून अटॅच होती. मुख्य नाली ही आहे ना. ही नाली आहे मुख्य नाली ही आहे. इथून सैन्याने पाणी हे जात होतं. मुख्य नालीला या पक्षीनं काय केलेलं आहे, इथं या नालीच्या जागेवर पूर्ण धुरा आणून नालीमध्ये टाकून दिलेला आहे आणि बंद केलेली आहे. आणि कायमची पाटचारी नाली बंद केलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण शेतकऱ्याच्या वेदना आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहे आणि त्यांची अडचण इथं म्हणजे इथं निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि पुढे आम्ही पाणी वापर संस्थेला सुद्धा या माध्यमातून विचारणा करणार आहोत की काय संबंधित प्रकार खरोखर काय आहे. आणि उप अभियंते यांना सुद्धा विचारणी करणार आहोत या विषयावर की खरोखर काय म्हणजे वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणावर. एक रिपोर्ट, विदर्भ नंदन न्यूज नेटवर्क.